नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या सुपर भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये ऋषीने लांबूनच सांगितलेलं असतं की कोण म्हणतंय तुमच्या बी टीमला कोच नाही येते. तेव्हा आता ते ऐकून निंगी, कंबळी सगळेजण आता ऋषीकडे बघू लागतात. पटकन ऋषी त्यांच्यासमोर येतो आणि म्हणतो की तुमच्या टीमकडे कॅप्टनही आहे आणि कोचही आहे. कंबळी म्हणते की म्हणजे? तेव्हा ऋषी म्हणतो की बी टीमचा कॅप्टन असेल कंबळी आणि बी टीमचा कोच असेल मी, म्हणजे ऋषी इनामदार. ते ऐकताच आता सगळ्यांना धक्का बसतो. तेव्हा सगळेजण टाळ्या वाजवतात. ऋषी म्हणतो की आता कॅप्टन आणि कोचची निवड झालेली आहे, तेव्हा आता सगळ्या टीमची तुम्ही ओळख करून द्या. कंबळीला सांगताच कंबळीला आश्चर्याचा धक्का बसतो आणि तेव्हा कंबळी आता सगळ्या मुलींची नावे सांगू लागते. कंबळी ऋषीला म्हणते की ही रुपाली, कंबळी म्हणते ही परिताई, दोघीही एकदम भारी खेळतात. ही रिया, ही नेहा, ही सोनाली, असे म्हणत कंबळी आता सगळ्यांची नावं ऋषीला सांगते. आणि त्यानंतर आता ऋषी त्याची ओळख करून देत म्हणतो मी ऋषी इनामदार. आता फक्त ऋषी म्हणतो मी इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्येच कबड्डी खेळलोय, एवढीच माझी कबड्डीची ओळख आहे, बाकी मला काही माहिती नाहीये. ऋषी म्हणतो तेव्हा मी तुम्हाला काय आणि किती शिकवणार? प्लेयर म्हणून तर तुम्ही अतिशय उत्तम आहात. तेव्हा आता निंगी खुश होते. ऋषी म्हणतो पण कोच म्हणून मी तुम्हाला नक्की मार्गदर्शन करेन. आता सगळी टीमच्या मुली खूप खुश होतात आणि ऋषी म्हणतो की मी कबड्डीचा स्टडी करून ज्या काही स्ट्रॅटेजी बनवायच्या त्या सगळ्या बनवून तुम्हाला देईल. तर सगळेजण ऋषीचे आभार मानतात. ऋषी म्हणतो चला तर मग आपण सुरुवात करूयात. कंबळी आता सगळ्या पोरींना घेऊन आता प्रॅक्टिसची सुरुवात करू लागते. सगळ्या मुली जाताच आता कंबळी ऋषीकडे बघते. ऋषी म्हणते की बोला कॅप्टन बोला. तर कंबळी खुश झालेली असते. कंबळी आता ऋषीचे आभार मानत म्हणते की तुम्ही आमच्यासाठी धावून आला, तुमचा खूप आधार वाटायला लागलाय. कंबळी म्हणते आता तुम्ही आलाय ना, तर आता काही जरी झालं तरी आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणारच. ऋषीसुद्धा आता खूप खुश होतो. आणि तेवढ्यात आता साहेबा तिथे येतो. कंबळी तिथून निघून जाते. तर आता ऋषी साहेबाला म्हणतो की ही हॉकीची नाही कबड्डीची मॅच आहे. साहेबा म्हणतो हॉकीची असो नाही तर कबड्डीची असो मॅच, आता तूच हिरो आमिर खान. आता साहेबा म्हणतो की तू तर आता यांच्या कबड्डीचा कोच झाला, पण आता तू कोच झाला तर आता यांना शिकवण्याच्या वेळी जर तुला लेक्चर आलं तर तू काय करणार? मग तू यांना सोडून लेक्चरला जाणार का? आणि मग यांना मदत करण्यासाठी तिथे कोण असेल असे प्रश्न आता साहेबा ऋषीला करतो. ऋषी म्हणतो हे सगळं ठीक आहे, पण याचा तू विचार करू नको. तुला ना फक्त आईने दिलं तेच काम तू कर. इकडे आता वर्षा ही सरूला घेऊन आता तिच्या घरी येते आणि आता सरूने पदर लपवलेला असतो. ते बघताच आता वर्षा म्हणते की काय झालं ग सरोज, त्या माणसाला बघून तू असा पदर का लपवलास आणि पदर तोंड लपवून असं घरामध्ये का आलीस? तेव्हा वर्षा म्हणते मला सुद्धा खरं नाही सांगणार का, काही झालंय का? सरू म्हणते काही नाही ग, असे पारख्या माणसाला बघून मला ना थोडं कसं तरी झालं, बाकी काही नाही आहे. तेवढ्यात आता खिडकीतून सरूचे लक्ष पुन्हा आता राजनकडे जाते आणि राजन आता त्यांच्या घरात बाहेर आलेला असतो. आणि पटकन आता राजनला बघता क्षणी सरू आता वर्षाला आतमध्ये जायला सांगते. इकडे आता दरवाजासमोर येऊन राजन आता हाक मारत म्हणतो कोणी घरामध्ये आहे का? तर पटकन आता सरू ही राजनकडे बघते आणि पुन्हा तिच्या तोंडावरती पदर घेते. आणि तेवढ्यात आता सरू ही बाहेर येऊन दरवाजाचं गेट बंद करते. राजन आता सरूकडे बघतो. सरूने तिचे तोंड पदराने झाकलेले असते. तिच्याकडे बघत आता राजन म्हणतो की बाई मी मोठ्या आशेने तुम्हाला न विचारता तुमच्या घरी आलो आणि मला जरा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. तेव्हा आता तोंडावर पदर घेत सरू म्हणते बोला की. राजन म्हणतो मला माहिती आहे तुमच्यासाठी ती जमीन खूप महत्त्वाची आहे. राजन म्हणतो की पण माझी अशी इच्छा होती की ती जमीन मला मिळावी, प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. राजन म्हणतो की मी ना तुमच्यावर जमिनीसाठी जबरदस्ती अजिबात करत नाहीये किंवा केलेली सुद्धा नाहीये आणि आजही सुद्धा मी तशी जबरदस्ती करणार नसल्याचे राजन बोलतो. राजन म्हणतो मी तुम्हाला एवढं नक्की सांगेल की तुम्हाला त्या जमिनीच्या प्रत्येक तुकड्याचा मी नक्की मोबदला देण्याचा प्रयत्न करील. त्याबद्दल तुम्ही काही विचार केला का? तर पदर तोंडावर धरून सरू म्हणते की साहेब मला माफ करा, पण मी ती जमीन नाही विकू शकत. आणि आता रुमालाने स्वतःच्या तोंडावरचा घाम पुसत राजन म्हणतो ठीक आहे, मला एक ग्लास पाणी मिळेल का प्यायला? तोंडावर पदर घेत सरू म्हणते की थांबा थांबा, देते मी पाणी तुम्हाला. आणि आता पटकन सरू आता राजनला पाणी घेऊन येते आणि तोंडावर पदर घेऊन तो पाण्याचा ग्लास राजन समोर धरते. पण राजन आता तो पाण्याचा ग्लास आपल्या हातात घेत असतानाच राजनला चक्कर येऊन राजन तिथेच सरू समोर खाली पायरीवर पडतो. पटकन आता सरूच्या तोंडावरून निघते की अहो राजन. राजनला चक्कर आलेली असते. घाबरतच सरू आता वर्षाला हाक मारते आणि म्हणते वर्षे पटकन पाणी घेऊन ये. आणि इकडे आता अनिका तिच्या टीम सोबत आता कबड्डीची प्रॅक्टिस करत असते. तर इकडे कंबळी
सुद्धा तिच्या टीमला घेऊन शेजारीच कबड्डीची प्रॅक्टिस करू लागते। इकडे ऋषी आणि सायबा पायरीवरती बसून त्यांची गंमत बघतात आणि त्यावेळेस आता ऋषीच्या डोळ्यासमोर कमळीने कशी आता अनिकाच्या टीमला हरवून स्पर्धा जिंकली होती हे सगळं आठवतं। आणि तेवढ्यात आता इकडे अनिका ही त्या कमळीच्या टीमकडे येत म्हणते की तुम्ही इथून निघा, तुमच्यामुळे आम्हाला डिस्टर्ब होतो आणि खेळता येत नाहीये। निंगी म्हणते तुम्ही तिकडे प्रॅक्टिस करायला आहेत ना, मग आम्ही इकडे प्रॅक्टिस करतो, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? अनिका म्हणते हे बघा मी मुद्दाम करत नाहीये, तुम्ही इथून निघा, आम्हाला खरंच डिस्टर्ब होतोय। आणि तेवढ्यात आता ऋषी तिथे येत म्हणतो की निंगी अनिका तुम्ही काय भांडतायत? अनिका म्हणते की रेश तू या गावच्या मुलीची साईड घेऊन बोलू नकोस। अनिका म्हणते कायम तू हिची साईड का घेत असतोस? अनिका म्हणते ही कल्चरल ऍक्टिव्हिटी नाहीये, हा गेम आहे। ऋषी अनिकाचं बोलणं ऐकत असतो। ही कल्चरल ऍक्टिव्हिटी नाहीये ही तू मला सांगायची गरज नसल्याचे आता ऋषी अनिकाला बोलतो। आणि तेवढ्या साधना मॅडम तिथे येत म्हणतात की बी टीमच्या आवाजामुळे अनिकाच्या टीमला कॉन्सन्ट्रेट करता येत नाहीये। तेव्हा आता ऋषी म्हणतो एक्सक्यूज मी, माझ्या टीमच्या आवाजामुळे जर तुम्हाला डिस्टर्बन्स येत असेल तर तुमच्या टीमचं खेळाकडे लक्ष नाहीये हे लक्षात येतंय। आणि अनिका म्हणते एक्सक्यूज बी, व्हॉट डू यू मीन बाय माझ्या मुली, हे तू काय बोलतोयस ऋषी? ऋषी म्हणतो तुला काय समजायचं ते समज, पण मी त्यांच्या बाजूने बोलतोय ना, त्याचं कारण मी त्यांच्या टीमचा कोच आहे। आणि ऋषी कोच असल्याचे सांगताच आता अनिकाला सगळ्यात मोठा धक्का बसतो। आणि तेवढ्यात आता प्रिन्सिपल तिथे येत म्हणतात की ऋषी सर कोच होण्यासाठी काही नियम अटी असतात। तेव्हा ऋषी म्हणतो मला माहिती आहे आणि याच कॉलेजमध्ये मी इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये कबड्डी खेळलोय। ऋषी म्हणतो तुम्ही त्यांना कोच दिला नाही, तेव्हा मी ठरवलंय की त्यांना मी इंटर डिपार्टमेंटली गायडन्स करेन आणि त्यासाठी कुणाचा आक्षेप नसावा असं मला वाटतं असे ऋषी सांगतो। तेव्हा आता प्रिन्सिपल म्हणतो की तुम्ही त्यांना मदत करू शकता, पण काही जरी झालं तरी ही टीम डिस्टर्ब होता कामा नाही असे अनिकाच्या टीमकडे बघत प्रिन्सिपल सांगतात। बोट करत अनिका पुढे येत म्हणते की हे बघा सर, बी टीममुळे जर आम्हाला त्रास झाला तर तुम्हाला त्यांच्या विरुद्ध स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यावी लागेल। प्रिन्सिपल म्हणतात हे सांगतायत ना कोणता त्रास होणार नाही म्हणून, मग झालं तर? तेवढ्यात प्रिन्सिपल मला महत्त्वाची मीटिंग असल्याचे सांगून तेथून निघून जातात। आणि इकडे आता राजनला चक्कर आल्यामुळे पटकन आता सरू आणि वर्षा राजनला आतमध्ये खोलीमध्ये घेऊन झोपवते। इकडे आता वर्षा म्हणते की अगं आपण डॉक्टरांना बोलूयात ना, तेव्हा सरू म्हणते की त्याची काही गरज नाही, ते दमलेत म्हणून त्यांना चक्कर आली। तर वर्षा म्हणते मग मी सुद्धा तुझ्या जवळ थांबते। तर सरू म्हणते अगं त्याची काहीच गरज नाही। सरू म्हणते की बाई तू घरला जा, तुझा नवरा कसा आहे तुला माहिती आहे ना। वर्षा म्हणते अगं पण तू एकटी, तर सरू म्हणते माझी काळजी तू करू नकोस। आणि इकडे वर्षा घरी जाता जाता राजनच्या डोक्यावर सरू मिठाच्या पट्ट्या ठेवून त्या बदलू लागते। आणि त्यानंतर आता इकडे अनिका ही चिडचिड करत तिच्या रूममध्ये येते, सगळ्या उश्या इकडे तिकडे फेकून देते, कॉटवरचं कंबलचे कपडे इकडे तिकडे फेकून देते आणि खुर्चीला सुद्धा लात मारते। पटकन अनिका आता पाण्याचा जार आपल्या हातात घेते, पण त्यामध्ये पाणी नसतं। मोठ्याने नोकरांना ओरडत आता अनिका म्हणते की मी किती वेळा सांगितलं माझ्या सगळ्या वस्तू मला माझ्या रूममध्ये हव्या आहेत। तेवढ्यात आता तू पाण्याचा मोकळा जार फेकून द्यायला आता अनिका लागता क्षणी पाठीमागून रागिनी येते आणि अनिकाचा हात धरते आणि म्हणते काय झालं? तेवढ्यात कामिनी सुद्धा आलेली असते आणि लगेच आता अनिका म्हणते की ऋषी असं कसं करू शकतोस? कामिनी म्हणते काय झालं? तर अनिका म्हणते की ऋषी ना त्या कमळी टमळीच्या टीमचा कोच झालाय। ते ऐकताच आता रागिनी आणि कामिनीला धक्का बसतो। आता पटकन इकडे कामिनी म्हणते की त्याला काय वेडबीड लागलंय की काय? रागिनी म्हणते अनिका अगं तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल। अनिका म्हणते मला कळतच नाहीये तो त्या गावछापची एवढी बाजू का घेऊन बोलतो आणि तिला एवढी मदत का करतो? कामिनी म्हणते की अगं तुला नक्की समजलंय का? मला वाटतंय तुझा गैरसमज होत असेल। अनिका म्हणते की तो माझ्यासोबत असा का करतो आणि त्या कमळीमध्ये असं काय आहे की त्याचं मला काही कळतच नाहीये। आता पटकन कामिनी म्हणते की तुला काय करायचं, तुला फक्त तुझ्या खेळाकडे लक्ष द्यायचंय, तू फक्त तुझ्या खेळावर कॉन्सन्ट्रेट कर असा सल्ला आता कामिनी अनिकाला देते। अनिका म्हणते आजी आता माझा तुझ्यावर विश्वास नाही राहिला, तू काय म्हणाली होती ती कमळी टमळी कबड्डी खेळणार नाही म्हणून, तिने टीम बनवली आहे चक्क। कामिनी म्हणते की अनिका तू काही घाबरू नको, सगळ्या गोष्टी तुझ्या पद्धतीने आणि तुझ्या मनासारख्या होतील, मी तुला शब्द देते ऋषी हा कमळीच्या टीमचा कोच होऊ शकणार नाही आणि जरी झाला तो कमळीच्या कबड्डीच्या टीममध्ये असणार नाही हा शब्द मी तुला देते।
असे आता कामिनी अनिकाला सांगते आणि तू आता बघच मी काय करते ते. आता पटकन अनिका म्हणते प्रिन्सिपलला कॉल लावतेस का. तर कामिनीने आता नयनताराला फोन केलेला असतो आणि कामिनीचा आलेला फोन बघून विचार करत आता नयनतारा म्हणते की या कामिनीजी मला कशाला फोन करतायत. आणि आता लगेच कामिनी म्हणते की अगं नयनतारा मी तुलाच फोन केला होता. तर नयनतारा म्हणते की काही काम होतं का, मी जरा थोडी घाईत होती. नयनताराला फोन करता क्षणी इकडे अनिका आणि रागिनी अवाक होतात. कामिनी म्हणते तुझ्या कामाच्या वेळात फोन केला का. अगं मला जरा तुझं अभिनंदन करायचं होतं. नयनतारा म्हणते की अभिनंदन कशासाठी. आणि तेवढ्यात आता नयनताराला फोनवर बोलत आता कामिनी म्हणते की तुला काहीच माहिती नाही का. अगं आपला ऋषी मुलींच्या कबड्डीचा कोच झालाय. तेव्हा नयनताराला धक्का बसतो. तेव्हा आता नयनतारा म्हणते व्हॉट. तर हसतच कामिनी म्हणते की अगं सॉरी तुला माहीत नव्हतं वाटतं. आता कामिनी म्हणते की तो कमळीच्या कबड्डी टीमचा कोच झालाय आपला ऋषी, म्हणून मला खूप आनंद झालाय. कामिनी म्हणते नेमलट आणि बावळट अशा मुलींचा तो कोच झालाय नयनतारा. कामिनी म्हणते खरं तर तुझ्या स्टेटसला हे बरोबर वाटत नाहीये मला. कामिनी म्हणते की खरं तर मला आपल्या ऋषीचं कौतुकच वाटलं. कामिनी म्हणते की या गोरगरीब बिचाऱ्या मुलींना आपला ऋषी किती मदत करतोय. नयनताराला धक्का बसत असतो आणि म्हणून म्हटलं तुझं अभिनंदन करावं यासाठी मी तुला फोन केला होता. असे आता पटकन कामिनी नयनताराला बोलते. नयनतारा ते सगळं ऐकून घेते आणि कामिनीला म्हणते की मी तुमच्याशी नंतर बोलते. आणि इकडे आता फोन ठेवताच नयनतारा म्हणते की प्रोफेसरच्या जॉबसाठी याला कॉलेजमध्ये पाठवलं तीच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आणि आता इकडे कामिनीने फोन ठेवताच अनिका खूप खुश होते आणि पटकन आता कामिनीला मिठी मारते आणि म्हणते की आजी तू तर सिक्सर मारला. आणि लगेच कामिनी म्हणते की अर्थातच योग्य ठिकाणी जर घाव घातला तर आपलं काम होतंच. कामिनी म्हणते की आता एवढं करून मी थांबणार नाही, याच्या पुढे बघ आता मी किती मोठा धमाका करणार आहे तो. आणि आता इकडे कामिनी म्हणते ती कमळी आहे ना तिचा आज आनंदाचा शेवटचा दिवस असणार आहे. तर आता अनिका म्हणते शेवटचा. अनिका म्हणते तू काय करणार आहे. तर कामिनी म्हणते यापुढे ती कमळी कबड्डी खेळणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की यापुढे तुझ्या आयुष्यातून ती बाजूला जाणार आहे कायमची. तर अनिका खुश होते. आणि इकडे आता अनिका म्हणते की राणी आजी तू काय करणार आहे. कामिनी म्हणते तू बघत तर राहा आता. आणि अनिका आता विचारात पडते ही काय करेल आता.